लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. राहुरी येथील नगर मनमाड महामार्गालगत मुळा सुतगिरणी मैदान येथे 31 जानेवारीला सायंकाळी 4 वाजता गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांचा राष्ट्रीय महासत्संग होणार असून या राष्ट्रीय महासत्संग सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मुळा सुतगिरणी मैदानावर भव्य मंडप, व्यासपीठ, पार्किंग व्यवस्था आणि अन्य तयारी वेगानं सुरू आहे. या सोहळ्याला जिल्हाभरातून सेवेकरी हजर असणार आहेत. परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रवचनानं उपस्थित भाविकांना आध्यात्मिक उन्नती आणि मार्गदर्शन मिळणार आहे. माझी तयारी जवळपास 90% पूर्ण झाली आणि जनतेला जे आमचं आव्हान आहे की ते सर्वप्रथम जास्तीत जास्त गावकरी, सेवेकरी, शेतकरी यांना सुस्थितीत घेऊन यायचंय, सुस्थितीत पुन्हा पोहोच करायचंय. या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांना गुरुमाऊलींचा प्रत्येक शब्द कळला पाहिजे, समजला पाहिजे. याची काळजी जबाबदारीनं सर्वांनी घ्यायची, हे सर्वप्रथम नियोजन आहे. जो कोणी एकदा परमपूज्य गुरुमाऊलींच्या सान्निध्यामध्ये आला, त्यांनी जर ते 2 शब्द ऐकले तर आतापर्यंत अनुभव आहे की त्याच्या जीवनाला त्या दिवसापासून एक वेगळा अर्थ येतो आणि त्याचं जीवन परिपूर्ण होऊन तो एक सज्जन, एक जबाबदार सेवेकरी आणि माणुसकी धर्मातला एक भाग होऊन जातो. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुकुल पीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली यांचा राष्ट्रीय महासत्संग मेळावा आपल्या राहुरी तालुका अहिल्यानगर मध्ये मुळा सुतगिरणी या ग्राउंडवरती भव्य असा लाखो सेवेकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य असा सत्संग सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आयोजित करण्यामागे परमपूज्य गुरुमाऊलींचा जो मुख्य उद्देश आहे, धर्म राष्ट्रसेवा ही 80% झाली पाहिजे आणि अध्यात्म हे 20% झाले पाहिजे. पण धार्मिक कार्य करत असताना आपले जे काही शेतकरी आहे, परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात, शेतकरी सुखी तर देश सुखी. आणि त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आज या ठिकाणी जे ग्राउंड आहे, हे मार्केट कमिटी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या धर्मनाथ बीजेचं निमित्त औचित्य साधून या ठिकाणी आपल्या राहुरी तालुक्याचं वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी राहूचं ऊर या ठिकाणी पडलेलं आहे. म्हणून या ठिकाणी नवग्रह स्तोत्राचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाचन होणार आहे. लाखोंच्या सेवक संख्येने त्याचे आवर्तन होणार आहे. आणि निश्चित या ठिकाणी सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील, इतर जिल्ह्यातील सर्व सेवेकरांना या कार्यक्रमाचा निश्चित लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. त्या ठिकाणी सर्व जे काही स्तोत्रांचं पठण होणार आहे, जेणेकरून आपल्या ग्रहांचे जे काही दोष आहेत ते दोष निवारण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या ठिकाणी आयोजन कमिटी जी या ठिकाणी सर्व राहुरी तालुक्यातील सर्व सेवेकऱ्यांची आयोजन कमिटी आहे, या कमिटीने हा सर्व कार्यक्रम आयोजित केलेला आहे. 31 तारखेला जो आयोजित केलेला परमपूज्य गुरुमाऊलींचा मेळावा आहे, ह्या मेळावा धर्मनाथ बीच ह्या दिवशी होत आहे. म्हणजे आपलं हे तालुक्याचं नव्हे तर राज्याचं परम भाग्य आहे की धर्मनाथ बीचच्या दिवशी आपल्याला माऊली इथं भेटायला येत आहेत. म्हणजे हे आपलं खूप परम भाग्य आहे. ह्या दिवशी आपलं एक दिवशी 900 श्लोकी नवनाथाचं पारायण वाचन होणार आहे आणि जो या भूमीत येईल तो हा पवित्र संदेश घेऊन जाईल आणि खरोखरच सेवेकरी म्हणून आज आणखी सेवेकऱ्याला तो घेऊन येईन असं मी त्याबद्दल आवाहन करते. राहुरीतील या भव्य राष्ट्रीय महासत्संग सोहळ्यासाठी भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावं असं आवाहन बालसंस्कार प्रतिनिधी कोल्हापुरे, उत्तर नगर निरीक्षक शेजूळ, गुरुकुलपीठ सदस्य सतीश इंगळे यांच्या वतीनं केलं गेलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.
सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.